सध्या आंब्याचा सीझन सुरू झाल्याने नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात आंब्याला मोठी मागणी वाढलेली आहे। विविध प्रकारचे आंबे सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होत आहेत। तर एका दिवसात बाजारात कोकणातून 70,000 आंब्यांची पेटी दाखल होत आहे। तर केरळ, आंध्र प्रदेश व कर्नाटक या राज्यातून 40,000 पेटी दाखल होत आहेत। म्हणजेच दिवसाला बाजार समितीमध्ये 100,000हून अधिक आंब्यांच्या पेट्या दाखल होत आहेत। त्यामुळे आता 300 रुपये डझन ने आंबे सध्या मिळायला सुरुवात झालेली आहे। दरम्यान याआधी फक्त महाराष्ट्रातूनच आंबे एपीएमसी बाजारात दाखल होत होते, मात्र केरळ, आंध्र प्रदेश व कर्नाटक या राज्यातून देखील आता आंबे दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आवक वाढल्याने आंबे स्वस्त झाले असून ग्राहकांचा प्रतिसाद जास्त असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय। मात्र सध्या हापूस आंब्याला मोठी मागणी असून 1200 रुपयांपासून ते 3000 रुपयांपर्यंत पेटी विकली जात असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलेलं आहे। आपण पाहूयात त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे। च्या तारखेला आंब्याची आवक 70,000 पेटी फक्त कोकणातून येते, म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामधून, आणि कर्नाटक, आंध्र आणि केरळ या राज्यातून 40,000 क्रेट येतात, म्हणजे नियर अबाउट 1,10,000 पेटी मंडई येते। आधी किती यायच्या? 50-60,000। केरळ यायचंच नाही, आंध्र कर्नाटक यायचंच नाही, फक्त महाराष्ट्रातला यायचा। त्याच्या आंब्याच्या किमतीवर काय मोठा परिणाम झाला, खूप मोठा परिणाम झाला। आता सरासरी 300-400 रुपये डझन आंबे मिळतात। ग्राहकांची डिमांड कशी आहे? गिरायकाची डिमांड आहे, माल स्वस्त आहे, गिरायकांना परवडतंय। कोणकोणत्या क्वालिटीचे आंबे? रत्नागिरी हापूस आहे, पायरी आहे, तोतापुरी आहे, नीलम आहे, पिऊ आहे, सगळ्या टाईपचे आंबे आलेत मार्केटमध्ये। आता जास्त मागणी कोणत्या प्रकारच्या? हापूसला। आणि काय रेट आहे? आंब्याचा रेट डाऊन आहे बाबा, म्हणजे समजा 1200 रुपयापासून 3000 रुपये आहे पेटीला बाजार। पेटीमध्ये किती आंबे? 5 डझनापासून 7-8 डझनापर्यंत। 8 डझन, 7 डझन, 6.5 डझन फळ बारीक असतं, 5 डझन, 5.5 डझन फळ मोठं असतं। येत्या काळात काय आवक? भविष्यात सुद्धा आवक वाढणार। कर्नाटक आणि आंध्र, कर्नाटक आणि केरळ या राज्यातून 50-60,000 क्रेट येणार आणि महाराष्ट्रातून सुद्धा 70-80,000 पेटी येणार। उत्तर प्रदेश नाही, तिला अजून 2 महिन्याचा वेळ आहे। दशरी, चौसा, लंगडा हा 2 महिन्यानंतर येणार। नाही, कसं आहे, हा जो मोसम आहे म्हणजे महाराष्ट्रात संपत आलेला असेल आणि तिकडला सुरू झालेला असेल। मी ज्ञानेश्वर शिवराम गावडे, नंबर J491, J492। आवाज स्टुडिओसाठी पंकज बेनवंशीसह पुरुषोत्तम कनुजा, रिपोर्ट, नवी मुंबई।